नमस्कार मंडळी, आईच्या घोड्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. तर आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी. तर इथे चिकन बिर्याणीसाठी आपण चिकन घेतलं आहे, दही आणि मीठ असं लावून घेतले त्याला. त्यानंतर त्याला आपण चिकन बिर्याणीचा मसाला लावून घेणार आहोत आणि अर्धा तास त्याला लावून ठेवणार आहोत हा बिर्याणी मसाला. आणि त्यानंतर इथे तांदूळ घेतले. तांदूळला आपण स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालून ठेवलं होतं. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, 1 चमचाभर तेल घालायचं आहे. त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालून त्याला असं थोडं असे कच्चे थोडे तांदूळ असे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा उभा चिरून घेतलेला आहे बारीक असा. त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. थोडंसं मीठ घातलं त्याच्यामध्ये. छान असं फ्राय झाल्यानंतर आणि ते एक साईडला आहे बघा, तांदूळ आपला झालेला आहे, थोडा अर्धा कच्चा शिजलेला आहे बघा. असं आपण चाळणीवर त्याला रुंद करून ठेवले पसरवून असं. इथे आपला कांदा देखील होत आलेला आहे. त्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेतलं आहे. त्यानंतर आपलं हे चिकनला लागलेला मसालावर लावला होता तो आपण चिकन त्यामध्ये घालून घेणार आहोत. ते पण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता त्यामध्ये त्या चिकनचं ते थोडं पाणी होतं ते आपण घालून देखील घेतलेलं आहे. तसं आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो, जाड किंवा असं पातळ. आणि त्यावरती आपण झाकण ठेवलं आहे आणि त्या झाकणावरती आपण पाणी घालून घेतलेलं आहे. ते बघा छानच त्याला उकळी पण देखील आलेली आहे. ते बघा पाहू शकता. वरून आपण कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली. हे बघा छान असं शिजलेलं आहे आपलं चिकन. तर आपण आता इथे थर लावून घेणार आहोत. खाली चिकन घातलेलं आहे, त्याच्यावरती भात घातलं आहे, कोथिंबीर. परत आपण चिकन घालणार आहोत. परत ते भात शिजलेलं घालायचं आहे, त्याच्यावरती चिकन घालायचं आहे आणि कोथिंबीर. अशा प्रकारे आपण असं थर लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्याला आपण झाकण ठेवून थोडंसं वाफ व्हायला 5-10 मिनटं ठेवून देणार आहोत. तर पाहू शकता आपली इथे छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली बिर्याणी तयार आहे, चिकन बिर्याणी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून देखील नक्की सांगा. धन्यवाद. आपली चिकन बिर्याणी तयार आहे. पाहू शकता कोशिंबीर बरोबर.